भोकरदन तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचे चटके वाढले आहेत. रिकाम्या झालेल्या शेतात उन्हाळी मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी व अन्य कामे सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान डिझेलचे दर वाढल्याने यावर्षी ट्रॅक्टरने करावयाच्या सर्वच कामांच्या दरात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात आता शेतकरी खरीपासाठी शेत तयार करण्यात व्यस्त आहेत. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, शेतात खत नेऊन टाकणे, ठिबक सिंचन टाकणे इत्यादी कामे शिवारात सुरू असल्याचे दिसत आहे. दुपारी सूर्य आगोकत असल्याने शेतकऱ्यांच्या शेती कामाचे वेळापत्रक देखील बदलावे लागले आहे. सकाळी व सायंकाळी शेती कामे करावी लागत आहेत. खरीपात सोयाबीनसह विविध पिकांच्या अत्यल्प उत्पादनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असला तरी धावडा, वालसावंगी, वडोदा, तांगडा, सेलूद, पिंपलगाव, रेणुकाई, विझोरा यासह परिसरात ट्रॅक्टरचा वापर शेती कामासाठी वाढला आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजर खान पठाण, भोकरदन. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.